नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आषाढ महिना म्हणले की घराघरामध्ये तळणीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. परंतु त्यात आषाढामध्ये तिखट मिठाच्या पुऱ्या तर आवर्जून केल्या जातात. सर्वात प्रथम पुऱ्यांसाठी लागणारी कणिक घेऊया. त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने पाव वाटी ज्वारीचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा बारीक रवा यामध्ये घालून घेऊया. रव्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात, त्यामुळे रवा घालायला अजिबातही विसरू नका. आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालून घेऊया. अर्धा चमचा ओवा घालून घेऊया. अर्धा चमचा धनेपूड, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अलेक्साच्या खिसणीमधून एकदम बारीक अशा किसून घेतलेली आहे ती लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया. या पुऱ्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी कुस्करून यामध्ये घालून घेऊया. तसेच मोहनासाठी इथे या भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यातील 1 चमचा कडकडीत तेल यामध्ये घालून घेऊया व हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर अशी आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. खूप जास्त सैलसर अशी कणिक मळायची नाही, थोडीशी घट्टसरच इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, इतपत घट्टसर अशी ही कणिक मी इथे मळून घेतलेली आहे. 10 मिनिटांसाठी तरी आपण ही कणिक भिजत ठेवून देऊया. 10 मिनिटांनंतर पुऱ्या करायला घेऊया. सर्वात पहिल्यांदा ही कणिक चांगली परत एकदा मऊसूद अशी तयार करून घेऊया. हे आपण पिठावरती न लाटता तेलावरतीच लाटून घेणार असल्यामुळे या पोळीबोट लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आपल्याला ही पोळी खूप जास्त जाडही लाटायची नाही व खूप जास्त पातळही लाटायची नाही. अगदी किंचितशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आपण ह्या पुऱ्या टमटम फुगणाऱ्या करणार असल्यामुळे थोडीशी जाडसर अशी इथे पोळी लाटून घ्यायची आहे. तर इतपत जाडीची ही पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे. पुऱ्या कट करण्यासाठी इथे 1 वाटी घेतलेली आहे. ही वाटी या पोळीवरती ठेवून छोट्या आकाराच्या पुऱ्या कट करून घेऊया. पुऱ्या करतच आपण पुऱ्या तळून घेणार असल्यामुळे इथे कढईमध्ये तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 पुरी सोडून घेऊया. इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता पुरी तेलामध्ये सोडल्या अगदी टम्म अशी फुगलेली आहे. तर या